नमस्कार मंडळी, मी वेदिका आणि आज आम्ही चाललोय नापणे काचेचा ब्रिज बघायला. खूप सारे व्हिडिओज बघून मग आम्ही पण ठरवलं बघू तरी काय आहे एवढं काचेच्या ब्रिजमध्ये. तिथे पोहोचलो आणि समोरचे दादा गरम गरम वडे काढत होते. मग काय, या लोकांची पावलं ब्रिजवर जायच्या आधी इथेच थांबली. सगळ्यांनी गरम गरम वडे खाल्ले, पण मी मुगडाळ, कारण कधी नाही तो आज माझा उपास होता आणि ह्या लोकांना आजच बाहेर पडायचं सुचलं. मला चिडवण्याच्या नादात एकावर एक 3-4 वडे खाऊन यांनी कधीच संपवले आणि मग ह्यांना आठवलं की आम्ही इथे वडे खायला नाही तर ब्रिज बघायला आलोय. नंतर फायनली आम्ही बघितला हा काचेचा ब्रिज, जो व्हिडिओजमध्ये भला मोठा वाटतो पण इन रियालिटी इतुसाच आहे. पण खरं सांगते, एवढं काय नाहीये काचेच्या ब्रिजमध्ये. पण ठीक आहे, 4-5 फोटो काढले आणि पावसाने आमची पाठ इथे पण सोडली नाही. बहुतेक पावसाची इच्छा नसावी की आम्ही तिथे थांबावं. मग आम्ही तिथून लगेच निघालो. कणकवलीत आलो. प्लेट्स, चमचे आणि वेज पार्सल घेऊन गेलो सावडावला. तिथे मस्त निसर्गाच्या सानिध्यात बसून सगळ्यांनी जेवण केलं. आणि ह्यावेळी पावसाने उपकार केले, पण कडकडीत ऊन पडलं. माझा उपवास, मी जेवली नाही आणि बाकी सगळी हाताची बोटं चुकून जेवली. आयत्या पाण्यात हात धुवून यांचं फोटोशूट परत सुरू झालं. नंतर आम्ही गेलो मेन धबधब्यावरती. तिथे पण ही लोक पाण्यात उतरली. म्हणजे बघा, गाडीत बसताना असं ओल्या कपड्यांनी चिपचिप होत राहणार म्हणून मी पाण्यात उतरलीच नाही. पण ह्या लोकांना त्याचं काहीच नाही. 2 तासांनी ही लोक फायनली बाहेर आली. या सगळ्यांमध्ये ना दादा आमचा एकटा हुशार. तो पाण्यात उतरला कारण तो कपडे सोबत घेऊन आला होता आणि बाकी सगळी पाण्यात उतरली कारण दादा पाण्यात उतरला. असो, नंतर जशी ही बाहेर आली तशीच आम्ही गाडीत बसून घरी आलो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आजसाठी एवढं. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तब तक के लिए बाय बाय.